ॲक्च्युली शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे त्याच्यात. मग त्याला नाही विलाजाने तो माल एक तर रिटर्न करणे, या समुद्रात टाकून देणे, या कचऱ्यात टाकून देणे. मार्केटला मालाचं आवक कमी जास्त झाल्यामुळं की इथलं आपलं जे भारतीय मार्केट आहे हे 2 ते 4 रुपये किलोनी कमी झालेलं आहे. नमस्कार, मी प्रियंका. आयलव नगर मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षको, सध्या जागतिक परिस्थिती जर पाहिली तर अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. आणि युद्ध म्हटलं की युद्धाचा परिणाम हा फक्त सीमेवर होत नाही, तर बाजारपेठेतील शेवटच्या दुकानापर्यंत या युद्धाचा परिणाम झालेला असतो. युद्धजन्य परिस्थिती म्हटली की आपल्या भारतासोबतच इतर देशांवर देखील बाजारपेठेवर याचा परिणाम होत असतो. आता सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे आणि बाजारभावावर किंवा बाजारपेठेवर जो परिणाम झालेला आहे तो नेमका काय आणि कसा झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत कांदे आणि फळांचे व्यापारी आहेत अहिल्यानगर जिल्ह्याचे रामदास आंधळे सर. त्यांच्याकडून आपण ह्या सगळ्या बाबतीत माहिती घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आयलव नगर मध्ये स्वागत. तर मी जसं सांगितलं की सध्या युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे, तर या सगळ्याचा आपल्या बाजारपेठेवर नेमका काय परिणाम झालेला आहे? असं आहे, 28 तारखेला शनिवारी युद्धाचे परिणाम आपल्याला मिळाले म्हणजे माहिती पडले. तर शनिवारची अशी परिस्थिती झाली की इस्रायल, इराण, अमेरिका यांच्या युद्धाचा मोठा अचानक अशी युद्धजनक परिस्थिती भडकली. त्याच्याबरोबर काही देशात बी त्यांनी त्याची हानी पोहोचली किंवा काही देशावर मोठा ड्रोन हल्ला म्हणा, मिसाईल हल्ला झाला. त्याच्यामुळं अचानक जागतिक सर्वच जहाज आणि बंदर बंद करण्याचा निर्णय घ्यायला लागला आंतरराष्ट्रीय पातळीवर. आता राज्यामध्ये जी परिस्थिती आहे, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून मुंबईत माल जातो आणि तिथून बाकीच्या देशांना निर्यात तुमच्याकडून केला जातो. तर नेमकी आपल्या राज्यातली किंवा जिल्ह्यातली परिस्थिती काय आहे? आपल्या जिल्ह्यातला 40 ते 45% माल हा एक्सपोर्टला जातो. काय होतं, पूर्वी नगर जिल्ह्यातला कांदा म्हणजे काय असं फारसं महत्व नव्हतं. आणि गेल्या 10 वर्षात आपण नगर जिल्हा आपला स्टॉपला कांद्याच्या एक्सपोर्टमध्ये आहे, द्राक्षामध्ये आहे, केळीमध्ये आहे, हिरवी मिरची आहे किंवा इतर हे भाजीपाला आहे. तर सगळाच माल जहाजाने जातो असं नाही आहे की रुटीन जे हवाई जहाज असतात ते हवाई जहाजाने 200-500 किलो 1 टन 2 टन जातो. पण त्याला एवढी मोठी हानी पोचली आहे. ॲक्च्युली शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे त्याच्यात. आणि व्यापाऱ्यांवर काय परिणाम आहे या युद्धाचा? व्यापाऱ्यांची जर परिस्थिती म्हटलं तर ॲक्च्युली तुम्हाला मॅडम सांगणं हे पटणार नाही लोकांना. कारण मार्च महिना चालू झालाय, आम्ही लोकांना समोरून पेमेंट, आम्हाला एक्सपोर्टचं पेमेंट येतं किंवा आमच्या एक्सपोर्टचं व्यापाऱ्यांचं येतं. आम्ही त्या भरोश्यावर लोकांना तुम्हाला चेक दिलेले असतात, शेतकऱ्याला चेक दिलेले असतात. आज अशी परिस्थिती आहे की आम्ही 40-45 वर्षापासून मी व्यवसाय करतो. तर मी पहिल्या फोनला रिंगला फोन माझा उचलत होते. तर शनिवार आणि रविवार सोमवार 3 दिवस मी फोन केले, तर माझा फोन कमीत कमी त्या दिवशी 40 वर्षात पहिल्यांदा नाही उचलला. म्हणजे हा युद्धाचा परिणाम, व्यक्तीचा परिणाम नाहीये की समोरच्याची पण परिस्थिती एवढी आहे की त्याला माल जे स्पोर्टला उतरलेला आहे त्यांनी कुठं घेऊन जायचा. मग त्याला नाही विलाजाने तो माल एक तर रिटर्न करणे, या समुद्रात टाकून देणे, या कचऱ्यात टाकून देणे. आता जसं माल एका जागेवर साठवून राहिलेला आहे, तर या मालाचा परिणाम आपला सध्या जिल्हा असेल किंवा राज्य असेल, मग राज्यातल्या बाजारभावावर नेमका कसा झालेला आहे? नाही, यातला आता बाजारभावाचं थोडंसं कंट्रोल 2 दिवस झालं की मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी किंवा नाशिक सारख्या ठिकाणी ही कोल्ड स्टोरेजची बऱ्यापैकी व्यवस्था आहे. जो रिटर्न आला तो कोल्ड स्टोरेजला ठेवला, ते कोल्ड स्टोरेज सगळे भरले, त्याच्यानंतर आता कुठलीही जागा नाहीये. पर्यायाने माल आता फेकून देणं हा शेतकऱ्याकडे किंवा व्यापाऱ्याकडे पर्याय आहे. आणि या माल जास्त झाल्यामुळं किंवा मार्केटला मालाचं आवक कमी जास्त झाल्यामुळं की इथलं आपलं जे भारतीय मार्केट आहे हे 2 ते 4 रुपये किलोनी कमी झालेलं आहे. ना
भारतातले माल विकला जातोय, ना मालाचे गिरायक येत आहे, की एवढी युद्धजनक परिस्थिती आहे की माणसाला असं वाटतंय की काय होईल काय नाहीये. हे महाराष्ट्रापुरता किंवा आपल्या देशापुरता भारतापुरता विषय नाहीये, अख्ख्या जगाला की काय होणार आहे काय नाहीये. याच्यामुळं कोणी कोणाचे फोन घेत नाही, कोणी कोणाचा माल घेत नाही, कोणी कोणाला बोलायला तयार नाही. कारण चाललंय काय देशामध्ये याच्यावर जास्त सांगणं उचित नाहीये. आता जसं तुम्ही सांगितलं की व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसलाय, शेतकऱ्यांनाही बसलाय, म्हणजे एकूणच अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होतोय. तर आता या काळामध्ये सरकारने काय केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे तुमची? सरकारने आता भारत सरकारने एवढंच किंवा इतर राष्ट्र आहेत, भारतीय आपल्या भारताचे मित्र काही स्पोर्ट सोडता काही बाजूच्या आउटलाईनचे चालू आहे. म्हणजे आता कोलंबो चालू आहे, मलेशिया चालू आहे, हे चालू ठेवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. आणि जे आपले भारतीय नागरिक देशाच्या बाहेर युद्धजनक परिस्थितीत गुंतलेले आहे त्यासाठी आणण्यासाठी तर आपलं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून आणण्याचे पुरेपूर प्रयत्न करतात. आणि काल परवामध्ये आपल्या सगळ्या एअरपोर्टला 2-2, 4-4 जहाज पोहोचलेत. सगळे लोक सुखरूप पोहोचलेत भारतामध्ये. आणि आत्ता जे राहिलेले लोक आहे आपले तेच आपल्या देशात व्यवस्थित आणावं अशी भारत सरकारकडून अपेक्षा आहे. आणि ती पूर्ण होईल मोदी सरकारकडून किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवोभव त्यांच्याकडनं त्यांनी तसं स्वतःही भरपूर त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आज सकाळचीच न्यूज होती की गिरीश महाजन यांनाही जे माननीय आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांनाही त्यांच्याकडं जबाबदारी दिलेली आहे आणि ती पूर्ण करतील असे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तर आत्ताच आपल्याला रामदास आंधळे सरांनी जागतिक बाजारपेठेवर झालेला परिणाम आणि व्यापारी आणि शेतकऱ्यांना या युद्धाचा कसा फटका बसलेला आहे याबद्दलची माहिती दिलेली आहे. मात्र आगामी काही दिवसामध्ये या सगळ्याचा परिणाम आपल्या बाजारभावावर कसा होणार आहे आणि ही परिस्थिती पूर्व परिस्थितीवर येण्यासाठी किती वेळ लागणार हेच पाहणं येत्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. प्रियंका पुंड, आय लव्ह नगर न्यूज, अहिल्यानगर.